सुरुवातीपासून ढोलच्या पथकाची आवड होती. ते मुंबईतले एक नामांकित 4 ते 5 पथकं होती आणि आम्ही त्यांची वादनं बघायला जायचो पूर्वीपासून. मग ते करू शकतात, मग आपल्या चुनापट्टीमध्ये आपण का नाही करू शकत. नंतर मग ती हळूहळू आवड आपल्याला चालू करायचा पथक हा एक दिवसाचा आम्ही एक निर्णय घेतला. 2015ला जसं आगमन सगळे ट्रेंड होता, आगमन एकदम पीक वरती होतं, तर लालबाग परळला कॉलेजची मुलं आम्ही फिरायला गेलो. तर तिथे तारदेव राजा आणि आराध्य हे समीकरण बघितलं. तेव्हा मी ठरवलं की एक ना एक पथक तरी मी तेव्हा ठरवलं नव्हतं की आराध्य जॉईन कर, पण ढोल ताशा पथक मध्ये आपण जाणार. तिला चेंबूरमध्ये आराध्य वाजवायला आलं माझ्या घराजवळ आणि मी आमच्या गणपतीचं सामान घ्यायला मार्केटमध्ये गेलेलो. म्हणजे आमचं सामान वगैरे जे साहित्य घ्यायचं होतं ते राहिलं बाजूला. मी 2 तास ह्यांच्या मागे. तेव्हा मी ठरवलं की पथक जॉईन करणार तर आराध्यच. तर सुरुवातीला आम्ही फक्त 9 ढोल आणि 3 ताशे एवढंच साहित्य मागवलेलं. आणि नावाचं बोललं पहिले 6 महिने तर नाव ठरलेलंच नव्हतं, नुसते ढोल ताशा मागवले, चालू केलं वाजवायला. तर पहिला सुरुवात प्रॅक्टिसची इथे केलेली अथर्व मैदानात. तर तिथे गणपतीचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करूनच सुरू करतो. तर आराध्य दैवत, तर तो आराध्य गणपतीचा आराध्य प्लस आपले जे स्थानिक नगरसेवक होते त्यांच्याच सपोर्टने सुरू केलं. तर त्यांचं मंडळ प्रतिष्ठान आहे, त्याच्यामार्फत ते रजिस्टर करून तर ते आराध्यच तिथे पण नाव आहे. तर ते आराध्य ढोल ताशा पथक असं रजिस्टर केलं ऑफिशियली. आणि आधी पथक सुरू व्हायचे तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा. नवीन पथकांसाठी एवढंच सांगेन की प्रॅक्टिसवर तुम्ही पहिली तुमचा जो बेस आहे तो तयार करा. ढोल ताशा कोणी ऐकतो ना, म्हणजे सामान्य व्यक्ती जो ढोल ताशामध्ये नाही, ते ऐकलं की त्यांच्या आपोआप पाय आणि अंग थिरकतं. ती जे क्वालिटी आहे ना, जी धमक, जे आपण ऐकूनच ह्याच्यामध्ये आलं, तीच आपल्याला पुढे न्यायची आहे ना. ती क्वालिटी जिथे खराब झाली, कॉम्प्रोमाइज झाली, ते लोक मग बघायचा दृष्टिकोन चेंज होतो की हे तर असंच आहे, टाइमपास चाललंय. हे जर कुठे ऐकायला मिळालं तर मला स्वतःला वाईट वाटतं की अरे मी पण ह्याच्यातच आहे, पण लोक अशी नावं ठेवतात. प्रश्न सगळ्यांवर उचलला जातो ना की जे चांगलं करतात त्यांना पण सेमच पकड. आणि नवीन पथक सुरू केल्यावर लगेच कोण 50-60 ढोल घेऊन किंवा असं मोठं काय असं नाही करत आणि करू पण नाही. जेवढी ढोल आहेत तेवढ्याच ढोलांचं तुम्ही वादन घ्या. क्वालिटीवर तुम्ही फोकस करा, कारण ढोल ताशाकडे मुलं आता वळत नाहीये. आता जो एक वादक मिळतोय त्याला कसा घडवायचा त्याच्या मागे जर जास्त लक्ष दिलं तर याचा